भारतीय जनता पक्ष असेल, त्यांच्याबरोबरचा मिंदे गट असेल, अजित पवारांचा गट असेल, यांचं मुख्य हत्यार या निवडणुकीमध्ये लोकशाहीत पैसा वाटप आणि धमक्या हेच आहे. अजित पवारांनी बारामतीत कशा प्रकारे पैसे वाटले आणि त्यासाठी बँकाही कशा उड्या ठेवल्या रात्री पहाटेपर्यंत हे आपण पाहिलंय. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमधून पैशांच्या 19 बॅगा कशा उतरल्या हे मी स्वतः दाखवलंय. नंतर 4 दिवसांनी त्यांनी त्यांच्या चड्डे बनियन वगैरे दाखवल्या. ठीक आहे, बॅगेतून नौटंकी ठीक है, लेकिन पैसा एक एक चुनाव क्षेत्र में 25-25 करोड़ रुपया जाने की खबर मेरे पास है, और वो भी पुलिस सिक्योरिटी में. आगे पीछे पुलिस की गाड़ी, मागे पुढे पोलीसच्या गाड्या, मध्ये पैशाच्या गाड्या, पोलीस संरक्षणामध्ये पैशांचं वाटप डिस्ट्रीब्युशन होत आहे या महाराष्ट्रामध्ये. काल मुलुंडला हा प्रकार शिवसैनिकांनी पकडला, ठिकठिकाणी पकडले. निवडणूक आयोग काय करतोय? नरेंद्र मोदी हे 3 दिवसापूर्वी मुंबईत आले. त्यांनी मुंबईत रोड शो केला. पूर्वेला केला, पश्चिमेला केला, गोरेगाव, घाटकोपर अनेक भागात रोड शो केला. हा भारतीय जनता पक्षाचा खासगी कार्यक्रम होता. हा भारतीय जनता पक्षाचा प्रचाराचा कार्यक्रम होता, किंवा त्यांच्याबरोबरचे जे गट आहेत मिंदे फिंदे, या सगळ्या रोड शोचा खर्च हा भारतीय जनता पक्षाच्या खात्यातून व्हायला हवा होता, किंवा नरेंद्र मोदींच्या पर्सनल खात्यातून व्हायला पाहिजे होता. 3 कोटी आणि 56 लाख रुपये मोदींच्या रोड शोला जो खर्च झाला तो मुंबई महानगरपालिकेने केला. मुंबई महानगरपालिकेनं 3 कोटी 56 लाख रुपयाचं ओझं वाहिलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या या रोड शोचं. हा आचारसंहितेचा भंग आहे आणि त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला हवा. मी प्रधानमंत्री म्हणत नाही. भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल करायलाच हवा, किंवा हे 3 कोटी 56 लाख रुपये भारतीय जनता पक्षाच्या किंवा जेथे जेथे हे रोड शो झाले त्या भागातल्या उमेदवारांच्या खर्चातून ते वसूल केले पाहिजेत, अशी माझी भूमिका आहे. 3 कोटी 56 लाख हा मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीची लूट आहे. प्रधानमंत्री येतात कधी इथे रस्ते बंद करतात, एक दिवस मुंबई बंद करतात. काल सुद्धा प्रधानमंत्री मुंबईत आले, अर्धा दिवस मुंबई बंद. आज कोणतरी म्हटलं योगी येत आहेत, योगींसाठी मुंबई बंद. काय चाललंय या मुंबईत? तुम्ही या आणि तुमच्या हिमतीवर जा. मुंबईकरांना वेठीस धरायचं नाही. मुंबईच्या तिजोरीवर तो भार टाकताय जनतेच्या, बरं का? हा अत्यंत गंभीर गुन्हा आहे. 3 कोटी 56 लाख रुपये मोदींच्या रोड शोचे यांच्याकडून ताबडतोब वसूल केले पाहिजेत. आणि त्या संदर्भात काय कारवाई झाली हे निवडणूक आयोगानं मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त